टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वर्धा जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस झाला आणि या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि या नदी नाल्यांना आलेल्या पुराचं पाणी लगतच्या शेतांमध्ये गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे। देवळी तालुक्यातील शेत शिवारामध्ये देखील काही शेतांमध्ये नदी नाल्यांच्या काठी जी शेत तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत, बोलण्यासाठी आपण त्याच्याकडून जाणून घेऊया त्याचा काय परिस्थिती आहे, काय नुकसान झालेलं आहे। त्या दिवशी महापूर झालेला आहे आणि पूर्ण शेत आमचं पाण्याखाली होतं आणि 3 एकर कपाशी आणि 4 एकर सोयाबीनची लागवड झालेली होती। पाण्यामुळे पूर वाहून गेलेलं आहे आणि ते पूर्ण नुकसान झालेलं आहे। काय गाळ साचला आणि पाणी किती हा होतं? हा पहिले ते माथ्यावरची माती पूर्ण वाहून इकडे सोयाबीन मध्ये येऊन थोपलेली आहे, त्याच्यामुळे पुरी सोयाबीन ते दबलेली आणि पूर्ण ते पाण्याखाली ते शेत आलेलं आहे। पूर्ण नुकसान झालेलं आहे। काय मागणी आहे? आता नुकसान भरपाई द्यावी, जे काही आहे ते। नक्कीच या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। महेश मुंजाळ, टी9 मराठी, शेलसुरा, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।